गुड मॉर्निंग। चंद्रतालमध्ये सकाळी इतकी थंडी होती की तोंडातून वाफा निघत होते। सगळे पटापट टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये बसले आणि आम्ही निघालो चंद्रताल लेक पाहायला। गणपती बाप्पा मोरया। या पॉइंट पर्यंत गाडी तुम्हाला ड्रॉप करते, मग पुढे 15 मिनिटं चालत चंद्रताल लेक पाहायला जावं लागतं। इतका सुंदर हा वॉक होता की असं वाटतच नव्हतं की हे कधी संपलंच पाहिजे। शांतता, सुंदर निसर्ग, झुळझुळणारं पाणी, पहाडांवरती बर्फ, सगळंच मनमोहक होतं। चंद्रताल लेकचं पाणी इतकं क्लिअर आणि थंडगार होतं। सगळ्यांनी छान छान फोटोज काढले आणि आम्ही हा सगळा नजारा डोळ्यात सामावून चंद्रताल लेक वरून निघालो। चला उशीर झाले। चलो 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 बाय। चला लवकर, नाही तर सोडून जाईल तुम्हाला। लवकर चला, 8:30चं टायमिंग दिलेलं तुम्हाला। आता आम्ही मनालीच्या दिशेने चाललो आहोत। वाटेत चाचा चाची धाब्यावर लंच करायला थांबलो। सिंपल डाळ भात आणि ऑमलेट खाल्लं आणि आम्ही निघालो। इथून पुढचा प्रवास थोडा डेंजर होता, कारण खूपच कच्चे रस्ते होते। सगळ्यांची इच्छा होती की बर्फ बघायची। पाजीने सगळ्यांची ती इच्छा पूर्ण केली आणि सगळ्यांना बर्फ दिला। आम्ही पाजींनी दिलेला बर्फ रोहितच्या टी शर्ट मध्ये टाकला। साधारण 2ला आम्ही टी ब्रेक साठी एका स्टॉलवर थांबलो। स्पर्श आणि बाकी पंटर कबड्डी खेळू लागले। चहा पाणी करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो।
2 तास ट्रॅव्हल करून उंच उंच पहाड, वॉटरफॉल पाहत आम्ही अटल टनेलला पोहोचलो. आमच्यातल्या काहींनी ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलं. सगळ्यांनी हे ऍक्टिव्हिटी केली. छान छान रील बनवले आणि आम्ही अटल टनल पार केला. अटल टनल. या साईडला पण खूपच कमाल वातावरण बनलं होतं. आम्ही थेट पोहोचलो मनाली मॉल रोडला. मोमोज खाल्ले आणि शॉपिंग करायला तिबेटियन मार्केटमध्ये प्रथा शॉप मध्ये पोहोचलो. संपूर्ण मॉल रोड मध्ये सगळ्यात स्वस्त आणि मस्त गिफ्ट तुम्हाला इथेच मिळते. सगळ्यांनी शॉपिंग केली आणि आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलमध्ये. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.